70 वर्षाच्या बापाला सून आणि मुलगा रस्त्यावर सोडून पळून गेले. पण त्यानंतर बापानं केलं असं काही की ते पाहून संपूर्ण देश हादरला. एका मुलानं आणि त्याच्या बायकोने मिळून जन्मदात्या बापाला अक्षरशः कचऱ्यासारखं रस्त्यावर आणून सोडलं. अगदी उजाड निर्मनुष्य रस्त्यावर बापाला गाडीतून फेकून दिलं. पण त्यानंतर त्या बापाने जे केलं ते पाहून संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का बसला. एक 70 वर्षाचा म्हातारा जेव्हा त्याच्यावर अन्याय होतो, जो त्याचा मुलगा आणि त्याची सूनच करतात, त्यानंतर तो जे पेटून उठला. त्याने अशा काही गोष्टी केल्या की ज्यामुळे त्याचा मुलगा आणि सून याला जन्मभराचा धडा मिळाला. आपल्या मुलाने सुनेला आपल्या कचऱ्यासारखं रस्त्यावर फेकून दिलं असं म्हणून तो बाप रडत बसला नाही. त्यानंतर त्याने असं काही प्लॅनिंग केलं, असं काही डोकं चालवलं की त्याचा मुलगा आणि सून रस्त्यावर आले. मग या 70 वर्षाच्या बापानं नेमकं असं काय केलं की ज्यामुळे त्याचा मुलगा आणि सून वठणीवर आले? आयुष्यभराचा धडा त्यांना कसा मिळाला? काय या आजोबानं प्लॅनिंग केलं? काय कायदेशीर मार्ग त्यांनी वापरला की संपूर्ण देशात या आजोबांची चर्चा सुरू झाली? कोणता क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला? कोणता डाव टाकला की ज्यामुळे त्यांचे सून आणि मुलगा तुरुंगात आहेत? चला जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली सांगलीमध्ये. वेळ होती दुपारची. सांगली कोल्हापूर हायवेवर एक जुनी 4 चाकी कार आली. हायवेच्या कडेला धूळ उडत ती तिथे थांबती. गाडीतून समीर, एक 35 वर्षाचा स्वार्थी आणि तापट तरुण, आणि त्याची बायको सायली, वय 30, जी तितकीच बेरकी होती. हे दोघं खाली उतरतात, गाडीचा मागचा दरवाजा उघडतात आणि आत बसलेल्या आपल्या वृद्ध वडिलांना, म्हणजे रघुनाथराव आप्पांना, ज्यांचं 70 वर्ष वय आहे, त्यांना जवळजवळ खेचूनच बाहेर काढतात. आप्पांच्या चेहऱ्यावरची भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता. त्यांनी फाटकासा सदरा आणि धोतर घातलेलं होतं. सायली म्हणजे त्यांची सून म्हणते, खाली उतरा. किती वेळ लावलाय? त्यांच्या समोर समीर, त्यांचा मुलगा, आप्पांना हात पकडून म्हणतो, चला आलोच आपण, आपल्याला आता इथंच थांबायचं आहे. आप्पा घाबरले. ते म्हणाले, मोकळा रस्ता आहे. आता कुठे आलोय रे आपण? हे तर राहण्यासारखं दिसत नाहीये. इथं तर कुणीच नाहीये. इथं फक्त रस्ता आहे. आपलं घर कुठे आहे? समीर म्हणतो, आता हेच तुमचं घर आहे. हा रस्ता, हे झाड, तुम्ही इथंच राहायचं. आप्पाच्या डोळ्यात पाणी येतं. आप्पा म्हणतात, हे काय बोलतोस? त्यावेळेस ते आपल्या सुनबाईला म्हणतात, सायली, तू तरी त्याला सांग मला घरी घेऊन चल, मला बरं वाटत नाहीये. सायली तोंड वाकडं करत म्हणते, काय घरी चला? 2-2 वाजता वेळा चहा लागतो तुम्हाला, रात्री अपरात्री खोकत बसता. तुमच्या दुखण्या खुपण्याला आम्ही वैतागलोय, आमचं आम्हाला जगू द्या. समीर आप्पांना जवळ घेऊन पण डोळे वटारून म्हणतो, ऐका नीट, कान उघडून ऐका, आता इथून हलायचं नाही. कुणी जर विचारलं कोण तुम्ही, कुठले तुम्ही, तर सांगायचं मला काही आठवत नाही. समजलं? मी कोण आहे, तुमचं नाव काय, गाव काय, सगळं विसरून जायचं. म्हणायचं मला काहीच आठवत नाही. आप्पा हात जोडू लागतात. अरे असं काय करतोस? मी तुझा बाप आहे. समीर आप्पांना धक्का देत म्हणतो, बाप आत्तापर्यंत होता, इथून पुढे नाही. आता जर परत घराकडे आलेला दिसलात तर लक्षात ठेवा, याच गाडीच्या टायर खाली तुमचा जीव गेल. आता जातोय का घालू अंगावर गाडी? आप्पा थरथर कापायला लागतात. ते दृश्य म्हणजे अक्षरशः माणुसकीच्या डोळ्यातून अश्रू आणणारं होतं. एक मुलगा आणि सून अचानक गाडीच्या रस्त्याच्या कडेला थांबून बापाला उतरून दम देऊन सांगतात की तुम्ही इथंच राहायचं. एवढ्यावरच ते थांबत नाही. आप्पा थरथर कापायला लागतात. इतक्यात त्यांची ही चर्चा सुरू असतानाच, दमदाटी सुरू असतानाच, एक बाई स्कूटरवरून तिथे थांबते. त्या बाईला वाटतं काहीतरी वेगळा प्रकार चालू आहे. ती बाई त्यांना विचारते, काय झालं भाऊ? वडीलधारी माणसं आहेत, तब्येत बरी नाही का? सायली लगेच खोटं नाटक करते. ती म्हणते, हो ताई, आमचे वडीलच आहेत. गाडीत बसल्यापासून त्यांना मळमळल्यासारखं होत होतं, म्हणून जरा खाली उतरवलंय. हवा लागली की बरं वाटेल. त्या बाईला वाटलं, चला मुलगी आणि सून आहे म्हणून चांगली काळजी घेत असतील, असं म्हणून ती बाई पुढे निघून जाते. पण बाई नजरेआड होताच समीर आणि सायली गाडीत बसतात. आप्पा गाडीकडे धाव घेण्याचा प्रयत्न करतात, पण ती गाडी वेगानं घेऊन ते पळून जातात. आप्पा म्हणतात, समीर थांब, मला सोडून जाऊ नको. ते हाका मारतात, त्या गाडीमध्ये पळतात, पण अक्षरशः ती गाडी थांबत नाही. फक्त आप्पा त्या रस्त्याच्या कडेला एकटे उरतात. आप्पा तिथे रस्त्याच्या कडेला धपकन बसतात. त्यांच्या डोळे दगडासारखे निर्जीव होतात. आता काय करायचं? मोकळा रस्ता, उजाड माळरण, इथे आपलं काय होणार? मुलगा तर म्हणाला घरी येऊ नका. त्यांना आठवत होतं त्यांनी कसं समीरला खांद्यावर घेऊन जग दाखवलं होतं. पूर्ण भूतकाळ त्यांच्या समोरून येत होता. त्यांना आठवलं 2 महिन्यापूर्वीचं कारस्थान, जेव्हा त्यांच्याकडे कुठलाही मार्ग राहिला नव्हता. तेव्हा ते विचार करू लागले होते, आपण एकतर आता उजाड माळरानावर एका रस्त्यावर बसलेलो आहोत, आपल्याला घर नाही, दार नाही. ही चिंता त्यांना सतावत होती. पण त्यांना आता हळूहळू आठवायला लागलं होतं. त्यांना वाटलं होतं मुलगा कदाचित 15-20 मिनिटांनी मागे येईल, तासाभराला येईल, राग शांत झाल्यावर मागे येईल.
पण त्यांना हळूहळू आता एक गोष्ट आठवली होती. 2 महिन्यापूर्वी जेव्हा मुलाने आणि सुनेने गोड बोलून त्यांना तुम्ही आराम करा, आम्ही सगळं सांभाळतो, त्यांना आठवलं होतं. मुलगा आणि सून जवळ येऊन बसले, गोड बोलले, म्हणाले सगळं आमच्या नावावर करा. म्हणजे आम्ही आप्पाच्या नावावरची सगळी प्रॉपर्टी, जमीन जमला सगळा त्यांनी त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या नावावर केला होता. त्यांना कल्पना नव्हती की हा गोडवा त्यांचं सगळं सामान लुटण्यासाठी होता. आप्पाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या, कारण त्यांना समजलं होतं की 2 महिन्यापूर्वी एक अशी मोठी चूक त्यांनी केली होती की ज्यामुळे ते आज रस्त्यावर आले होते. रात्र झाली, आप्पा थंडीने भुकेने व्याकुळ झाले होते. त्यांना वाटलं होतं त्यांचा मुलगा आणि सून परत येतील, पण कुणी आलं नव्हतं. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. राजन नावाचा एक तरुण देवदूतासारखा तिथे पोहोचला. राजन हा स्वतः अनाथ, त्यामुळे त्याला बापाची किंमत माहिती होती. त्याने आप्पांना घरी नेलं, त्यांना जीव घातलं, आधार दिला. 2 दिवस आप्पा शांत, पण त्यांच्या डोक्यात वेगळंच वादळ सुरू. त्यांनी ठरवलं आता रडून नाही तर लढून उत्तर द्यायचं. राजनच्या मदतीनं ते आता एक असं काम करणार होते की ज्यामुळे संपूर्ण देशासहित राज्यामध्ये गोंधळ उडणार होता. त्यांनी कायदेशीर डावपेच टाकण्याचा निर्णय घेतला. आप्पाने असा काही पवित्रा घेतला जो आजवर कोणत्याच म्हाताऱ्या बापानं घेतला नव्हता. वय वर्ष 70 होतं, शेती केली होती, राजकारणाबरोबर उठणं बसणं होतं, त्यामुळे कायदेशीर गोष्टीची त्यांना माहिती होती. ते राजनला म्हणाले, चल मला एका ठिकाणी घेऊन चल. राजन त्यांना घेऊन एका हुशार वकिलाच्या ऑफिसला गेला. आप्पांनी संपूर्ण कहाणी वकिलांसमोर मांडली. वकिलांनी आप्पांना धीर दिला. जबरदस्त कायदेशीर डाव टाकणार होते. समीर आणि सायलीवर फसवणूक आणि ज्येष्ठ नागरिकांचा छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मालमत्ता हस्तांतरण रद्द करण्यासाठी दिवाळी न्यायालयात खटला दाखल झाला. जेव्हा कोर्टाची नोटीस घरी गेली तेव्हा मुलाने आणि सुनेने म्हातारा काय करणार म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं. पण हीच त्यांची चूक त्यांना इतकी महागात पडणार होती की त्यांचं आयुष्यभर त्यांना भरावं लागणार होतं. कोर्टात केस उभी राहिली. हळूहळू सत्य समोर येऊ लागलं. आता आप्पा थांबले नाहीत. त्यांनी जो निर्णय घेतला त्याने संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी एक नवीन मृत्यूपत्र बनवलं. त्यात स्पष्ट लिहिलं, फसवणुकीमधून मिळवलेली माझी संपूर्ण मालमत्ता मला परत मिळाल्यानंतर ती मी माझ्या मुलाला आणि सुनेला देणार नाही. माझी संपत्ती सर्व राज्यातील अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमाला मी दान करत आहे. एका बापाने मुलाच्या लालसेला दिलेली ही सगळ्यात मोठी चपराक होती. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पायाखालची जमीन सरकल्यानंतर मुलगा आणि सून धावत आप्पांकडे आले. आता कोणालाही वाटत नव्हतं मुलगा आणि सून काय करतील, पण अखेर त्यांच्या पापाचा घडा भरला होता. एके दिवशी त्यांना समजलं आपले वडील आता ही सगळी संपत्ती वृद्धाश्रमाला दान करत आहे. त्यावेळेस धावत धावत मुलगा आणि सून आले. त्या पाया पडून माफी मागले, रडले, गायावाया केल्या, आम्ही रस्त्यावर येऊ, आम्हाला माफ करा. पण त्यानंतर बापानं जे उत्तर दिलं, त्यानंतर बाप जे बोलला ते संपूर्ण महाराष्ट्र कान देऊन ऐकण्यासाठी तरसला होता. बाप म्हणाला, तू खरंच माझा मुलगा आहेस, तू माझी सून आहेस. मी तुला लहानचा मोठा केला, अंगा खांद्यावर खेळवला. तुझी आई आणि मी, आमची परिस्थिती अत्यंत बेताची होती. कसं तरी तुला आम्ही अगदी पोटाचा घास काढून तुला शिकवला. पण तू मला असे दिवस दाखवलेस, त्यामुळे मी तुला अशी शिक्षा दिली आहे. प्रत्येक मुलानं आणि सुनेनं आयुष्यभर लक्षात ठेव, असं वाक्य त्या ठिकाणी म्हणाले, जे आज संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाले आहे. आप्पा शांतपणे म्हणाले, खूप उशीर झाला आहे. ज्या दिवशी तुम्ही मला रस्त्यावर सोडलं त्याच दिवशी मी तुम्हाला माझ्या काळजातून आणि माझ्या सगळ्या गोष्टीतून बेदखल केलं होतं. तुम्हाला यायला खूप उशीर झाला. तू जर माझा खरा मुलगा असतास तर तू मला गाडीतून कधीच उतरवलं नसतं. तू जर माझी खरी सून असतीस तर तू मला कधी असं बोललं नसती. असं म्हणून आप्पा तिथून निघून गेले. आज समीर आणि त्याची पत्नी ज्येष्ठ नागरिक छळ कायद्याअंतर्गत तुरुंगात आहे आणि आप्पा स्वतःच्या घरामध्ये सन्मानानं राहत होते. ही घटना होती. ही घटना ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.